नमस्कार मंडळी. कालच्या भागात आपण सप्तम अध्याय पूर्ण केला. त्या अध्यायाचे 1 ते 30 श्लोक यांचं आपण अर्थासह वाचन केलं. आज आपण पाहूया सप्तम अध्यायाचा सारांश. भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला परमतत्व म्हणजे ईश्वर कसं प्राप्त करावं हे सांगतात, ज्यात ते स्वतःला विश्वाचा मूळ स्रोत म्हणून प्रकट करतात. भौतिक इच्छांपासून मुक्त होऊन देवावर पूर्ण विश्वास ठेवून भक्ती कशी करावी याचं मार्गदर्शन करतात. आणि ज्ञान आणि विज्ञान म्हणजे प्रत्यक्ष अनुभव यांचा समन्वय साधून ईश्वराची सर्वव्यापी शक्ती आणि स्वरूप समजावून सांगतात, जेणेकरून भक्त आत्मसाक्षात्कार करू शकेल. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की सर्व सृष्टी, सर्व शक्ती आणि ऐश्वर हे त्यांचेच रूप आहे. तेच सर्व काही आहेत, त्यांच्याशिवाय दुसरे काहीही नाही. या अध्यायात केवळ पुस्तकी ज्ञान नाही तर प्रत्यक्ष अनुभव म्हणजे विज्ञान मिळवण्यावर भर आहे. भक्त जेव्हा ईश्वराच्या सर्वव्यापी स्वरूपाचा अनुभव घेतो तेव्हा त्याला खरे ज्ञान प्राप्त होते. मंडळी, अर्जुनाला ईश्वराच्या ठिकाणी मन एकाग्र करून अनन्य भावाने त्याचा आश्रय घेण्यास सांगितले आहे आणि हेच मोक्षाचे द्वार आहे. या जगात 2 प्रकारचे लोक आहेत, जे ईश्वराच्या मायाजालात अडकतात आणि जे भक्तीने ईश्वराला शरण जातात. जे भक्त निष्काम कर्म करतात आणि ईश्वराचेच चिंतन करतात तेच माया जिंकून ईश्वरापर्यंत पोहोचतात. श्रीकृष्ण सांगतात की तेच परमसत्य आहेत आणि त्यांच्याकडूनच सर्व काही उत्पन्न होते. त्यांचे स्वरूप जाणून घेणे हेच अंतिम ध्येय आहे. थोडक्यात 7वा अध्याय भक्ती, ज्ञान आणि विज्ञानाच्या एकत्रीकरणातून परमेश्वराला जाणून घेण्याचा आणि त्याच्याशी एकरूप होण्याचा मार्ग दाखवतो. मंडळी, याबरोबरच आपला सप्तम अध्याय 7वा अध्याय ज्ञान विज्ञान योग पूर्णपणे आपण ऐकलेला आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय.